अभिराणी बाबा. हॅलो एव्हरीवन, कसे आहात तुम्ही सगळे. सो आम्ही आता आलेलो आहोत लोणावळ्यामध्ये. आम्ही गाडी घेतल्यापासून मला वाटतं आता ही आमची फर्स्ट राईड आहे एवढी लांब. आणि ही आमची आता रूम आहे लोणावळ्यामध्ये. सो खूप छान रूम आहे, खूप कोझी आणि एकदम क्लासिक असा त्याचा इंटिरियर आहे. खूप असं काय बोलतात तामझाम नाही आहे, एकदम सिम्पल सोबर असा हा लुक आहे रूमचा. तुम्हाला मी रूम टूर देते आता. आणि आता रात्री आम्ही चेक इन केलेलं आहे. आय थिंक आता 8 वाजले. आम्ही रूम शोधत होतो, आमचं काहीच प्लॅनिंग नव्हतं. 3 प्लेसेस आम्ही डिसाईड केले होते, लाईक कर्जत, माथेरान किंवा लोणावळा. आम्ही आमच्या फॅमिलीला विचारलं, सर्वांना, सगळे बिझी होते आणि आमचं ऑन द स्पॉट होतं, त्यामुळे त्यांना मॅनेज नाही झालं यायला आमच्याबरोबर. सो आम्ही आता 3घंच आलो आहोत आणि आता चेक इन केलं आहे. सो बाहेरचा जो व्ह्यू आहे तो तुम्हाला उद्या मॉर्निंगमध्ये मी दाखवीन. सो आता मी तुम्हाला रूमचा एक छोटीशी टूर देते की रूम कशी आहे आमची. सो इथून एंट्री होते रूमची आणि एंट्री केल्यावर समोरच इथे वॉशरूम आहे, टॉयलेट आणि वॉशरूम कॉमन आहे. त्यानंतर इथे असं TV सेट वगैरे आहे आणि त्यांनी बॉटल्स प्रोव्हाइड केली आहे. त्यानंतर इथे कपबोर्ड दिलेला आहे. इथे ही विंडो आहे, बट आता विंडोच्या बाहेरचा व्ह्यू उद्या मॉर्निंगमध्ये समजेल, व्यवस्थित दिसत नाही आहे. हा कपबोर्ड आहे आणि इथे वरती छान सिलिंग वगैरे वुडनची केलेली आहे. AC कनेक्शन आहे. हे विंडोज आहेत. इथे साईड टेबल्स आहे दोन्हीही बेडला आणि हा बेड आहे. आणि इथे अबीरची मस्ती चालू आहे. कुठे आला अबीर? कुठे आला? हॉटेलमध्ये. मस्ती बेडवरती. इतका त्याला आवडतंय ना जम्पिंग करायला, ऐकतच नाहीये. तिथे फक्त ब्रेकफास्ट इन्क्लूड आहे आमच्या पॅकेजमध्ये. डिनर आणि लंच एक्स्ट्रा ॲडिशनल कॉस्टवरती आहे इथे. सो आमची जी रूम होती ती तुम्ही बघितली आणि रूमच्या बाहेरचा जो एरिया आहे तो मी तुम्हाला दाखवते आता. असा मोठा हॉल आहे इथे. रूमच्या बाहेर आल्यावरती इथे हा डायनिंग एरिया आहे. इथे जेवणासाठी तुम्ही बसू शकता आणि असं पूर्ण इथे किचन पण दिलं आहे जर कोणाला काही कुकिंग वगैरे करायची असेल तर. इथे सिटिंग एरिया आहे बाहेर. इथे आम्ही फ्रेश होऊन बसलोय सगळे. TV पण आहे. मोठी फॅमिली असेल तर अजून मजा येईल. खिडकी के बाहर का जो भी रहेगा सीन वो कल पता चलेगा. आता एवढं काही समजणार नाही. आता आम्ही बाहेर जातो, बाहेर जाऊन जो व्ह्यू असेल तो बघूया. बुब्बू अतरंगी झालाय, बघ कसा करतोय. नमस्कार. जेवण झालेलं आहे. आता पोट भरलेलं आहे एकदम टनाटन. जेवण खूप छान होतं, टेस्टी होतं. आम्ही व्हेज जिरा राईस, दाल फ्राय आणि सोबत एग फ्राय, नॉर्मल गोष्टी मागवल्या होत्या पण त्या पण खूप छान होत्या. खेळा कॅरम. हां, मी आलो खेळायला. आई बसते, आई तू बस खेळायला याच्याबरोबर. दोघं जण कॅरम खेळा. त्यांनी सगळे कवड्या टाकल्या आतमध्ये. बुकुचा गेम बघा, हा बघा बुकुचा गेम. बुकुचा गेम खतरनाक. आईला पण काय जात नाही. पावडर पण संपली. हा रात्रीपासून सकाळपर्यंत कॅरमच खेळतोय. सकाळ झाली तरी कॅरम खेळतोय बघा. झोपलाच नाही हा पोरगा. गुड मॉर्निंग गाईज. आता आम्ही उठलेलो आहे. उठून आता बाहेर आलो आहे. नाश्ता करायला चाललो आहे आम्ही. बघूया काय मिळतं नाश्त्यामध्ये.
आणि सकाळचा नाश्ता आले घेऊन भाऊ तुमच्यासाठी. इकडे आलेला आहे उपमा आणि पोहे. आमचं आता ब्रेकफास्ट झालं करून. ब्रेकफास्टमध्ये ऑप्शन उपमा, पोहे, ब्रेड बटर, टी, कॉफी, बस एवढंच ऑप्शन आहे. आणि ब्रेकफास्ट वॉज ओनली कॉम्प्लिमेंटरी. बाकी लंच आणि डिनर आहे ते ॲडिशनल कॉस्टमध्ये तुम्हाला भेटून जातं. सो क्वालिटी ऑफ फूड मला ओके वाटली. इतकी पण ऑसम नव्हती. उपमा मला नाही आवडला. पोहे छान होते. आता अबीर आणि बाबा इथे स्विमिंग पूलमध्ये आलेत. त्यांना पाण्यामध्ये जायचं होतं. अबीरला कालपासूनच जायचं होतं, बट काल रात्र झाली होती आणि लेट पण झाला होता आम्हाला. सो आता मॉर्निंगमध्ये ब्रेकफास्टनंतर थोडा टाईम इथे स्विमिंग पूलमध्ये हे लोक स्पेंड करतील. माझी इच्छा नाही आहे स्विमिंग पूलला जायला. सो थोडा वेळ पाण्यामध्ये खेळतील. मग आमचं 11 वाजता चेकआउट आहे. छोट्या मुलांसाठी इथे हा पूल आहे आणि बाजूला मोठ्यांसाठी आहे. इथे हा पहाड आहे. सो फायनली वी आर रेडी आणि आम्ही आमचं चेकआउट केलेलं आहे आता. आणि थोडंसं फोटोज वगैरे काढायचे आहेत ते बाकी आहे. एवढं छान व्ह्यू आहे. संदीप गेला आहे बॅग ठेवायला आणि फॉर्मॅलिटीज कंप्लीट करण्यासाठी. आणि हे बघा आमचे साहेब. मजा येते अबीरला. बसला ना पाण्यामध्ये उठतच नाही आहे तो. 3 BHKचा हा जो माझ्या पाठी बंगलो आहे तिथे मोठा ग्रुप असेल तर खूप भरपूर मजा येईल. आम्ही 3घच होतो आणि आम्ही काल लेट आलो 8 वाजता. सो इतकं जास्त आम्हाला काय स्विमिंग पूलमध्ये वगैरे जास्त एन्जॉय नाही केला आम्ही. बट बुगूनी आणि बुगूच्या बाबांनी भरपूर एन्जॉय केलं आहे. सो मी रिकमेंड करेल तुम्हाला की जर तुम्ही पावसाळ्यात पिकनिकमध्ये जाणार असाल तर ही लोकेशन एकदा नक्की कन्सिडर करा. ओके गाईज, जर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीबरोबर. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.